A big hello to all my friends out there. आज आपण आपल्या सिलेबस मधला न्यू चॅप्टर प्लीज डोंट रीड दिस पोएम, जे की बेसिकली पोएम आहे ती वाचणार आहे. प्लीज डोंट रीड दिस पोएम ह्याचा काय अर्थ झाला की कृपया ही पोएम, ही कविता वाचू नका. हा कसा जो आहे पोएमचं नाव झालं, अशी कशी पोएम की ज्यात म्हटलंय की जात आहे की पोएमच नका वाचू. तर काहीतरी विचित्र आहे ना. नाही तर भाई कोणी पण कविता लिहितं, कहाणी लिहितं, यासाठी लिहितं की सगळेजण वाचे. पण ह्याच्यात पोएट म्हणतोय की पोएम नका वाचू. असं का बरं? ऍक्च्युली ह्याच्यात पोएम असं म्हणून म्हणतोय की लहान मुलं जे आहे त्यांना जी गोष्ट नको म्हणा ती ते जरूर करतात, त्यांना ती जरूर करायची असते. तर म्हणून ह्याच्यात हे पोएम अशा प्रकारचं टायटल देऊन त्यांनी ऍक्च्युली हे केलंय की पोएम ही जरूर वाचली जाईल मुलांकडनं. तर म्हणून ही पोएमचं टायटल असा मजेदार आहे. पोएमही तेवढीच छान आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल आहे. तो चला आपण वाचूया. प्लीज डोंट रीड दिस पोएम. सो तुम्ही बघू शकताय 3.4 जी आपली पोएम आहे, प्लीज डोंट रीड दिस पोएम, वाचूया आपण आता. सर्वात आधी या पोएमचे जे पोएट आहेत, ज्यांनी ही पोएम लिहिली आहे, तर त्यांच्या बाबतीत काही वाचूया गोष्टी. केन नेस्बिट यांनी ही पोएम लिहिली आहे. केन नेस्बिट इज अ चिल्ड्रन्स पोएट. हे जे आहे एक चिल्ड्रन्स पोएट, म्हणजे लहान मुलांकरता हे कविता लिहितात. ही राईट्स ह्युमरस पोएम्स. हे जे आहे ह्युमरस पोएम्स लिहितात, म्हणजे ह्युमरस म्हणजे ज्यांना वाचून आपल्याला हसू येतं. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस. हे जे आहे आपल्या कविताद्वारा लहान मुलांचे जे आहे फिलिंग्स, की त्यांना कसं फील होतं, त्यांना कसं वाटतं, आणि त्यांचे एक्सपिरियन्सेस, त्यांचे अनुभव हे लिहितात आपल्या पोएम मध्ये. ऑर्डिनरीली ऑल ऑथर्स वॉन्ट पीपल टू रीड देअर लिटरेचर. आता साधारणतः काय असतं की जितकेही ऑथर्स असतात, लेखक, कविताकार, ते लोक चाहतात की लोक त्यांची कविता वाचे, त्यांचं लिटरेचर जेही काही त्यांनी लिहिलेलं आहे ते वाचे. बट फनीली द ऑथर ऑफ दिस पोएम कीप्स ऑन वॉर्निंग द रीडर नॉट टू रीड हिज पोएम. पण फनीली म्हणजे काय की मजेदार रूपांनी, हास्यास्पद रूपांनी जो ऑथर आहे, जे पोएट आहे, तो या पोएम मध्ये पूर्ण पोएमभर म्हणत राहिले की वॉर्न करत राहतो, तो चेतावणी देत राहतो रीडर्सला, म्हणजे जे वाचणारे लोक आहेत त्यांना, की तुम्ही ही पोएम नका वाचू. द वॉर्निंग्स हॅव जस्ट द अपोजिट इफेक्ट. आता जे वॉर्निंग, जे चेतावणी दिली जाते आहे, त्याचा काय इफेक्ट होतो? त्याचा प्रभाव नेगेटिव्ह होतो, त्याचा अगदी नकारात्मक प्रभाव होतो. तुम्ही जितकी कोणत्या गोष्टीला नाही म्हणा तेवढीच ती गोष्ट केली जाते. यू आर टेम्प्टेड इवन मोर टू रीड द पोएम. जसं जसं आपण पोएम वाचतो आणि त्याच्या गोष्टी वाचतो, आपल्याला अनेक जास्त टेम्पटेशन होतं, आपल्याला अनेक वाटतं की ही पोएम आपण पुढे पुढे वाचू. तर अशा प्रकारचा याचा इफेक्ट आहे पोएमचा. बघा इथे काही लिहिलेत क्वेश्चन्स. हॅव यू एव्हर बीन टोल्ड नॉट टू डू सर्टन थिंग्स. काय तुम्हाला कधी सांगितलं गेलंय की कोणती वस्तू नेमकी जी नाही करायची? असं आपल्या लाईफमध्ये होतं. तुम्हाला तुमचे आई बाबा म्हणत असतील की हे नको करू, हे नको खाऊ, उन्हातनं आल्याबरोबर पाणी नको पिऊ, अशा खूप गोष्टी असतात जे की आई बाबा सांगतात ना. डिड यू स्टॉप डुईंग दॅट इमिडिएटली? तर कोणती गोष्ट जी तुमच्या मोठ्यांनी जी म्हटली की हे नको करू, काय तुम्ही त्याला करणं इमिडिएटली तुरंत बंद करून दिलं? ऑर डिड यू कंटिन्यू टू डू द सेम एनिवे? की तुम्ही ते करत राहिले, कोणी काही पण म्हणे तुम्ही ते करत राहिले? काय केलं तुम्ही? ती गोष्ट बंद केली की करत राहिले? मेक अ लिस्ट ऑफ युअर डोंट्स इन ग्रुप्स ऑफ 5. डिस्कस द लिस्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तर पहा इथे काय दिलंय, लिस्ट ऑफ डोंट्स. म्हणजे जे गोष्टी तुमचे आई बाबा तुम्हाला मना करतात, किंवा मोठे कोणी पण टीचर्स मना करतात, तर अशी लिस्ट बनवा 6 वस्तूंची. स्टॉप डुईंग इट, जे तुम्ही ऍक्च्युली स्टॉप करून दिलं करणं तुम्ही, ठीक आहे ना, की ज्या वस्तू तुम्ही बंद करून दिल्या करणं. आणि ट्रायड इट, डिड इट एनिवे. आणि इकडे काय वस्तू लिहाले की जे तुम्ही ट्राय तर केला, प्रयत्न केला बंद करायचा, पण तुम्ही करू नाही पावले आणि केलं. तर अशा प्रकारचं वस्तू. सपोज तुम्हाला म्हटलं असेल की दात खराब होतात, है ना, किडे लागतात, तर तू गोड नको खाऊ, चॉकलेट नको खाऊ, पण तर तुम्ही स्टॉप करून दिलं की तुम्ही खूप प्रयत्न केला पण तुम्ही खात राहिले. तर अशा प्रकारे हे 2 बॉक्सेस मध्ये ते लिहायचंय. अशाच प्रकारे इथे पहा काही मजेदार लिहिलंय. मिया प्लीज डोंट बार्क सो लाऊडली. मिया म्हणते की इतक्या जोराने भुंकू नको, है ना. टोटोला म्हणते, टोटो कोण आहे? टोटो इज अ डॉग, है ना. टोटोला म्हणते की तू इतक्या जोराने भोकू नकोस. टोटो काय म्हणतो? प्लीज डोंट गिव्ह मी इन्स्ट्रक्शन्स. तू मला काही इन्स्ट्रक्शन्स देऊ नको, तू मला हे सांगू नको की काय करू काय नाही. अशाच प्रकारे पॅडी म्हणतो डोंट वॉच सो मच टीव्ही. इतकं टीव्ही नको पाहू. तर हे सगळे जितकेही सेंटेन्सेस आहेत त्यामध्ये एक शब्द जो परत परत येतोय तो कोणता आहे?
डोंट, है ना. डोंटचा काय अर्थ असतं, डू नॉट. ठीक आहे ना, डू नॉट म्हणजे नाही करायचा. डोंट वॉच सो मच टीव्ही, इतकं टीव्ही नको बघू. बिट्टू काय म्हणतोय, डोंट ईट जंक फूड. तो म्हणतो की जंक फूड नको खाऊ. जंक फूड म्हणजे जसं पिझ्झा, बर्गर, है ना, हे सगळे जंक फूड असतात जे की फटाफट तयार होतात पण आपल्या सेहत करता चांगले नसतात. आणि अशाच प्रकारे कुकू काय म्हणते, डोंट यूज फेअरनेस क्रीम्स. की फेअरनेस क्रीम्स जे असतात ना, जे आपल्याला म्हणतात की आपण याच्याने गोरे बनून जाऊ, है ना, एक हफ्ते में गोरे बन जाई, अशा प्रकारचे ऍडव्हर्टिजमेंट येतात. तर ते त्याचा यूज नको करू, ते आपल्या स्किन करता हानिकारक असतात. अशा प्रकारे डोंट्स दिले तिथे काही काही. वेन यू राईट समथिंग और पेंट समथिंग और मेक समथिंग, तर जेव्हा तुम्ही काही लिहिता, काही पेंट करता, पेंटिंग करता, ड्रॉइंग करता किंवा काही नवीन वस्तू बनवता, डू यू वॉन्ट अदर्स टू सी इट, तर काय तुम्हाला असं वाटतं की लोकांनी याला बघितलं पाहिजे. डिस्कस द रिझन्स फॉर युअर आन्सर, तर असं वाटतं तर का वाटतं तुम्हाला, त्याचे रिझन सांगा. भाई लोक पाहतील, सपोज तुम्ही काही बनवलं नवीन वस्तू आणि ते पाहतील तर तुमची तारीफ करतील, आपण आपल्याला छान वाटेल, त्याच्याने आपल्याला खुशी होईल, म्हणून आपण चाहतो की लोक त्याला बघे. आता बघा आपण आपली पोयम वरती येऊया. प्लीज डोंट रीड दिस पोयम. हे पोयमचं नाव आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी विल रिसाइट द फुल पोयम. ठीक आहे ना, आपण पूर्ण पोयम एकदा वाचून घेऊया. प्लीज डोंट रीड दिस पोयम. इट्स ओनली मेंट फॉर मी. That's it. Just move along now. There's nothing here to see. Besides, I'm sure you had rather just go outside and play. So put the poem down now and slowly back away. Hey, why are you still reading? That isn't very nice. I have asked you once politely. Don't make me ask you twice. I am telling you it's private. Do not read one more line. Hey, that's one more. Now stop it. This isn't yours, it's mine. You are not allowed to read this. You really have to stop. If you don't quit this instant, I swear I'll call a cop. He will drag you off in handcuffs. He'll lock you up in jail and leave you there forever until you are old and frail. Your friends will all forget you. You won't be even missed. Your family too will likely forget that you exist. And all because you read this instead of having fun. It's too late now, amigo. The poem's nearly done. There's only one solution. Here's what you'll have to do. Tell all your friends and family they shouldn't read it too. By Ken Nesbitt. So, पोएम कोणी लिहिलेली आहे? कॅन नेस्बिट इज द पोएट. काही शब्दांचे अर्थ दिले आहेत ते बघूया आपण. कॉप, कॉप हा एक शब्द आला होता, त्याचा अर्थ असतो पुलिसमॅन. जे पोलीसवाले अंकल असतात ते त्यांना कॉप म्हणतात. फ्रेल, फ्रेलचा अर्थ काय आहे? वीक म्हणजे कमजोर. आणि एमिगो, एमिगो हा शब्द इथे आलाय. एमिगोचा अर्थ आहे फ्रेंड म्हणजे मित्र. आपण मित्राकरता हा शब्द एमिगो पण म्हणतो. पोयम आपण समजायची सुरुवात करायची आज की ऍक्च्युली याच्यात काय म्हटलं गेलंय. तर बघा, सर्वात आधी पहिल्या आपण स्टेंजा बघूया. प्लीज डोंट रीड दिस पोयम. कृपया ही पोयम नका वाचू. इट्स ओनली मेंट फॉर मी. कारण की ही जी आहे फक्त माझ्याकरता बनली आहे. ठीक आहे ना, म्हणजे की मी लिहिली आहे तर माझ्याकरता आहे ही फक्त नुसती. दॅट्स इट. फक्त हेच आहे की ही माझ्याकरता बनली आहे. जस्ट मूव्ह अलॉंग नाव. तर तुम्ही आता जे ना मूव्ह अलॉंग करून घ्या, म्हणजे की आता पुढे वाढा, पोयम नका वाचू. देअर इज नथिंग हिअर टू सी. तर इथून पुढे वाढा, इथे काहीच नाहीये की तुम्ही ज्याला की बघाले. या पोयम मध्ये पहा काही कॉन्ट्रॅक्शन्स आहेत. कॉन्ट्रॅक्शन्स म्हणजे काय? जसं की हे शब्द आहे डोंट, ह्याचा फुल फॉर्म काय असतं? डू नॉट. ठीक आहे ना, ह्याला शॉर्ट फॉर्म मध्ये असं डोंट लिहितात. अशा प्रकारे हेच इट्स, इट्सचा फुल फॉर्म काय? इट इज. ठीक आहे ना. तर असे हे पोयम मध्ये खूप सारे कॉन्ट्रॅक्शन्स येतील, ते आपण परत बरोबर बघत चलू. दॅट्स इट, ह्याचा अर्थ काय झाला? दॅट इज इट. ठीक आहे ना, दॅट इज इट. दॅट इज ह्याचा अर्थ आहे दॅट इज. आणि अशाच प्रकारे देअर्स, तर ह्याचा अर्थ आहे देअर इज. हे एस एस चा अर्थ ऍक्च्युली इज करता असतात. इट इज, दॅट इज, देअर इज. ठीक आहे, हे झाले कॉन्ट्रॅक्शन फॉर्म. आता बघा, हा आपण पाहिला पहिली जो स्टेंजा आहे त्याच्यामध्ये पोयम न म्हणायला म्हटलं जातंय की ही फक्त माझ्याकरता आहे आणि तू पुढे वाढून जा, तुम्ही लोक पुढे जा, इथे काहीच बघाय करता नाही.
बिसाइड्स आय एम शुअर यू हॅड रेदर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. तर ह्याच्याशिवाय मी शुअर आहे, मला नक्की खात्री आहे की तुम्ही जे आहे रेदर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले, की तुम्ही बाहेर जा आणि खेळा, त्यात तुम्हाला जास्त मजा येईल. सो पुट द पोएम डाऊन नाव अँड स्लोली बॅक अवे. म्हणून ही जी पोएम आहे हिला खालती ठेवून द्या आणि स्लोली बॅक अवे, आणि हळूशी जे आहे मागे चालले जा, म्हणजे की पोएम ठेवून द्या, पोएम नका वाचू. या स्टेन्झामध्ये हे पाहे आय एम, यू हॅड, ठीक आहे ना, यू हॅड आणि क, हे पाहे दोन शब्द आले तर ह्यांचा हा फुल फॉर्म होता कॉन्ट्रॅक्शनचा. आता आपण पुढची पोएम आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आता याचे अनेक काही भाग आहेत ते बघू. सो आपण बघूया याचा पुढचा पार्ट. फाइंड द पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स युज्ड इन ईच स्टॅन्झा. तर रायमिंग वर्ड्स कोणते जे प्रत्येक स्टॅन्झा मध्ये यूज झाले? मी, सी, नाईस, ट्वाइस, स्टॉप, कॉप, मिस्ड, एक्झिस्ट, डू, टू, प्ले, अवे, लाईन, माइन, जे, जेल, फ्रेल, फन, डन. तर हे सगळे आपले रायमिंग वर्ड्स आहेत. नेक्स्ट बघूया थिंक अँड आन्सर मध्ये. क्वेश्चन नंबर 3च ए आहे, द पोएट इज टेलिंग समवन नॉट टू रीड द पोएम. हु इज दॅट समवन? पोएट म्हणतोय की कुणातरीला सांगतोय असं की तू ही पोएम नको वाचू. ते कोण आहे कोणीतरी? हु इज दॅट समवन? दॅट समवन इज एव्हरीबडी. तर ते जे समवन जे आहे ते एव्हरीबडी म्हणजे प्रत्येक, हर कोणी आहे. हु वॉन्ट्स और लाइक्स टू रीड द पोएम, जे ही पोएम वाचणं चाहत आहे ते प्रत्येक जण आहे. व्हॉट डिड यू फील वेन यू रीड द लाईन प्लीज डोंट रीड दिस पोएम? तुम्हाला कसं वाटलं, कसं फील झालं जेव्हा तुम्ही ही लाईन वाचली की कृपया ही पोयम, ही कविता नका वाचू? आय वॉज सरप्राइज्ड टू रीड दॅट लाईन. तर मी खूप सरप्राईज झाले, मला आश्चर्य वाटलं ही लाईन वाचून. बिकॉज जनरली एव्हरी पोएट इगरली वॉन्ट्स हिज हर वर्क रेड बाय ऑल अराउंड. तर कारण की साधारणतः प्रत्येक जे आहे पोएटला वाटतं की त्याची जी कविता आहे, त्याचं जे काम आहे ते प्रत्येक जण वाचे, त्याच्या जवळचं हर कोणी, अराउंड हिम हर. बट हिअर दिस पोएट इज वॉर्निंग अस नॉट टू रीड हिज पोएम. पण इथे जे आहे पोएट वॉर्न करतो, पोएट चेतावणी देतोय की त्याची पोएम नाही वाचली जाईल. अँड सो आय फील टेम्पटेड टू रीड इट. आणि म्हणून मला आणि जास्त टेम्पटेशन झालं ही पोएम वाचायचं. डज द पोएट रिअली वॉन्ट यू टू स्टॉप रीडिंग द पोएम? काय पोएट खरोखर त्याला असं वाटतंय की तो तुम्ही ही पोएम नका वाचू? नो, ऑफकोर्स. तर म्हणजे नाही, बिलकुलच नाही. द पोएट नोज द चिल्ड्रन्स नेचर. तर पोएटला जे आहे लहान मुलांचं नेचर जो आहे तो नीट प्रकारे माहिती, की स्वभाव कसा असतो. दॅट दे डोंट पे हीड टू द वॉर्निंग्स गिव्हन बाय एल्डर्स. की लहान मुलं जे आहे, जेही मोठ्यांकडनं वॉर्निंग मिळते, चेतावणी मिळते, त्याच्याकडे लक्ष नाही देत, ते नाही ऐकत, अटेन्शन नाही देत त्याला. अँड आर टेम्पटेड टू डू द अपोजिट ऑफ द वॉर्निंग. आणि ते त्यांना जी चेतावणी दिली जाय, जी वस्तू मना केली जाय, तेच ते नेहमी करतात. तर म्हणून त्यांनी अशा प्रकारचं हेडिंग दिली आहे, पण ते चाहतात की ही पोएम सगळेजण वाचे. व्हॉट डज द पोएट मीन वेन ही सेज टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुडंट रीड इट टू? तर पोएटचा काय अर्थ आहे असं म्हणण्यात, जेव्हा तो म्हणतो की प्रत्येक आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला, मित्रांना आणि परिवाराला सांगा की ते सुद्धा ही पोएम न वाचे. तर ऍक्च्युली तो काय म्हणणं चाहतोय? The poet means to say that the friends and family also should behave opposite of the warning. तर तो चाहतो की ते सुद्धा जस्ट अपोजिट बिहेव करे या वॉर्निंगच्या, या चेतावणीच्या, ते विपरीत करे. नाही म्हटलं जाते तर ते सुद्धा वाचे. अँड शुड रीड द पोएम, आणि ते सुद्धा ही पोएम वाचे. व्हॉट सिच्युएशन द फॉलोइंग लाईन्स रिमाइंड यू ऑफ? आता ही जी लाईन आहे, ह्याच्याशी तुम्ही काय समजता, ह्याच्यातून तुम्हाला काय आठवण येतं? पुट द पोएम डाऊन नाव अँड स्लोली बॅक अवे. की ही पोएम ठेवून दे खालती, आता इथून न हटून जा. वेन पेरेंट्स कंपेल मी टू स्टडी इन्स्टेड ऑफ प्लेइंग. जेव्हा मला पेरेंट्स जे आहे, माझे आई बाबा म्हणतात की अभ्यास कर आणि खेळू नको, आय अवॉइड इट अँड मूव्ह अवे बॅकवर्ड्स फ्रॉम स्टडी. तर तेव्हा काय होतं, तेव्हा मी अभ्यासाला अवॉइड करते आणि अभ्यासाच्या दूर चालली जाते. ऍज आय फील इट अनप्लेझंट ऍट दॅट मोमेंट. कारण की मला त्यावेळेस ती जी अभ्यास आहे, ते पढाई आहे, ती मला बिलकुल चांगली नाही वाटत, कारण की मला खेळण्याची रोखलं जाते. तर मला या गोष्टीची आठवण त्यावेळेस येते. डिसाइड वेदर द फॉलोइंग थिंग्स आर राईट ऑर रॉंग. गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. इथे काही गोष्टी लिहिल्या आहेत, तर तुम्हाला सांगायचं आहे की ही सही गोष्ट आहे की गलत आहे, आणि ह्याचं कारण काय. जसं की पहिला चीज दिली आहे, रिडिंग समवन एल्सेस लेटर. कुणा अनेकचं पत्र वाचणं. तर हे काय सही आहे?
नो, इट इज अ रॉंग थिंग. इट इज अ रॉंग थिंग बिकॉज इट इज हिज अ पर्सनल बिलॉंगिंग. कारण की हे दुसऱ्या व्यक्तीचं बिलॉंगिंग आहे, दुसऱ्या व्यक्तीचं पत्र आहे. इट इज कन्सिडर्ड एज बॅड मॅनर्स टू रीड सच अ लेटर. तर हे बॅड मॅनर्स मध्ये येतं पुन्हा आणखीचं पत्र वाचणं. इट इज अ व्हायोलेशन ऑफ मॉरल प्रिन्सिपल्स. तर हे नैतिकताच्याही विरुद्ध आहे, म्हणून हे चुकीचं आहे ही गोष्ट. तर आज आपण पोयम वाचायची सुरुवात केलेली आहे. पोयम खूप छान आहे, नक्कीच तुम्हाला आवडत असेल. नेक्स्ट सेशन मध्ये आपण पोयम पूर्ण वाचूया आणि बघूया की याच्यात पोएट एक्झॅक्टली काय म्हणणं चाहतोय. सो टिल देन, हॅव अ ब्लेस्ड डे, हॅव अ नाईस डे. बाय. थँक्यू.